सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सो हा माझा फर्स्टच यूट्यूब व्हिडिओ असणार आहे आणि सो तुम्हाला जर आवडेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि जसं तुम्हाला माहिती आहे आज गणेश जयंती आहे आणि गणेश जयंती जर तुम्ही पुण्याचे असाल तर तुम्हाला माहिती आहे खूप कशी साजरी करतात पुण्यात. तर तशीच आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा आज साजरी करणार आहेत गणेश जयंती. सो मी तेही तुम्हाला दाखवेलच. सो माझा ब्लॉग प्लीज एंडपर्यंत पहा. आणि उद्या माझ्या पिल्लूचं बोरनान आहे सिद्धार्थचं. सो त्यासाठी पण खूप साऱ्या तयाऱ्या करायच्यात. बाकी थोड्याफार तयाऱ्या तर मी केल्यात, जसे की हलव्याचे दागिने मी ते घरीच बनवलेत. परत डेकोरेशनचं पण खूप सारं जसे पतंग बनवणं वगैरे ते पण मी घरीच बनवलं आहे. आता फक्त बाकीचं जे सामान आहे ते आणायचं बाकी आहे, जसं की मुरमुरे आणि बोरं चॉकलेट्स ते. सो ते पण मी तुम्हाला दाखवेल. सो स्टे ट्यून्ड आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा. सो हे ते हलव्याचे दागिने जे मी बनवले होते. एक काही नाही, जस्ट एक आपलं हे बनवलं आहे, मुकुट बनवलं आहे. परत हाताला 2 हाताला बांधायला बाजूबंदसारखं बनवलं आहे. एक बासुरी बनवली आहे आणि हे गळ्यातलं बनवलं आहे. सो होप सो तो घालेल आता आणि चांगलं दिसेल त्याला. हलव्याचे दागिने सोडून मी पतंग पण बनवलेत डेकोरेशनसाठी, छोट्या मोठ्या आणि हे पोस्टरसारखं. तर हे मला ॲक्च्युली दुकानात मी विचारलं होतं, त्याच्यावरती फक्त बोर्डानंच लिहिलं होतं. थर्माकॉलचं होतं ते. तर ते मला 150ला सांगत होते. तर म्हटलं कार्डबोर्ड आणून जस्ट चमकी वगैरे लेस वगैरे आणून घरीच तयार करा म्हटलं. आणि शिवाय त्याच्यात मग सिद्धार्थ असं नाव पण आलं आहे. आणि मी काल ॲक्च्युली लेस आणली, ही 1 मीटर आणली, पण मला ही कमी पडली, तर ही अजून थोडी आणावी लागेल. बाकी मग हे पण छोटे छोटे पतंग कार्डबोर्ड होतं घरी कलरफुलवाले, ते बनवलेत. मोठे पतंग पण बनवलेत. हे काचा वगैरे माझ्याकडे ऑलरेडी होत्या. मला हे सगळं डेकोरेशनचं करायला खूप आवडतं. आवड म्हणजे मला करायला. सो तुम्हाला जर ह्याची प्राइसिंग वगैरे पाहिजे असेल ना, आणि हलव्याच्या दागिन्याची पण प्राइसिंग जर पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. मी तुम्हाला ह्याची प्राइसिंग आणि कंपॅरिझन पण सांगेल की दुकानात जे भेटतं त्याचं आणि ह्याचं प्राइसिंग किती फरक पडतो आपल्याला. तर मला नक्की सांगा तुम्ही. तर आता वाजल्या दुपारचा 1 आणि मी सिद्धार्थला झोपवायचा प्रयत्न करते आहे. पण हा असाच रोजच असाच बसतो आणि असाच झोपून जातो आणि नंतर मग त्याला खाली टाकावं लागतं आहे. आणि आता ॲट लास्ट झोपला आहे तो मस्त. संध्याकाळी मस्त आम्ही असे तयार झालो आहे दोघं मालिकं. आमच्या इथे एक बोरनान आहे, ट्विन्स आहेत त्या, आणि त्यांचं असे मस्त तयार झालं आहे. नक्की कमेंट करून सांगा आम्ही कसं दिसतो. बोरनान झाल्यावर आम्ही खाली आलो होतो. तरी तुम्ही बघू शकता की हे आमच्या सोसायटीचं गणपती मंदिर आहे, सुंदर असं. मस्त डेकोरेशन वगैरे केलं. तर अरेंजमेंट पण खूप छान केली होती सगळ्यांना बसण्यासाठी. आम्ही चाललो आता बोरनांची तयारीचं सामान घ्यायला. थोडा उशीरच झाला आज आणायला, देर आहे, दुरुस्त आहे. बोरनांचं सामान तर काही भेटलं नाही आम्हाला, पण मग आम्ही खाली महाप्रसाद घ्यायला थांबलो होतो. खूप छान झाला होता सगळा स्वयंपाक. महाप्रसाद खूपच टेस्टी होता, मस्त. तर मग अशी तुम्हाला मी जसं म्हटलं होतं, मी चालले बोरनांची थोडी शॉपिंग करायला त्या पिल्लूसाठी. पण आम्हाला काही जास्त भेटलंच नाही असं काही असंच की त्यांना किराणा दुकानातच गेले होते, पण तिथे पण मला ते छोटे छोटे बिस्किट वगैरे काही भेटलेच नाही. सो मग म्हटलं आता उद्याच जाऊ आणि तिथून म्हणजे जिथं मेन सगळं ह्याचं बोरनाचं सामान भेटतं तिथूनच सगळं घेऊन यावं, चॉकलेट्स आणि ते सगळं. कारण की एका ठिकाणी येऊन घेतलं की मग बरं पडतं थोडंफार. आणि आता आज गणेश जयंती होती, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. तर तिथे महाप्रसादही होता. सो आजचं जेवणाचं तर सॉर्टेड होतं. बाकी तर आता बघू काय करायचं काय नाही. आणि मी ॲक्च्युली सिद्धार्थसाठी संक्रांतीला बोरनांसाठी ड्रेस मागवला होता, तर तो मी तुम्हाला दाखवते.
तर मी मिशोवरून त्याला हा ड्रेस मागवला होता. हा असा आहे. हा छान होता, मला ॲक्च्युली आवडला होता आणि प्राईस पॉईंटमध्ये पण तो छान भेटला होता. हा मला 225मध्ये भेटला होता. 225 ह्याची ओढणी पण आहे, पण हा काय त्याला बसत नाही आहे. मी एक्सचेंज पण केला आणि परत तशीच साईज आली आहे. सो त्याच्यामुळेच आम्हाला थोडा उशीर झाला बोरनान करायला, कारण की ड्रेसच म्हणजे एकतर उशिरा मागवला होता मी स्टार्टिंगलाच, आणि त्यानंतर आल्यावरती ती साईज पण छोटी आली. नंतर एक्सचेंज केल्यावरती पण साईज छोटी झाली. सो आता मग त्या दिवशी मी म्हणजे कालच मी दुसरा घेऊन आले शॉपमधनं. त्यात पण शॉपमध्ये पण त्याचा साईजचा भेटत नव्हता, आणि भेटला तरी मग तो म्हणजे जायचा आणि निघायचा नाही तो ड्रेस त्याच्या ह्याच्यात अंगातून. तर मग आता दुसरा घेतला मी, तो पण तुम्हाला दाखवते. हा असा घेतला मग एका दुकानातून. हा मला 490चा भेटला, पण म्हटलं ठीक आहे आता. हा थोडा वाढत्या अंगाचा पण आहे आणि चांगला पण दिसतोय तसा, पण आधीपेक्षा तर थोडंसं हे, पण ठीक आहे आता इसेही काम चलाना पडेगा असं झालंय ते. आणि आमचं पिल्लू बघा काय करतंय. त्याची बॉटल कुठे, त्याला नुसतं पेपर हे ते म्हणजे काही भेटलं की त्याला नुसतं तोंडातच घालायचं ते, असं चाललं असतं आमचं. सिद्धार्थ, हो की नाही, हो की नाही, हे नाही घालायचंय. आणि आता मी स्वतःहून पाणी प्यायला पण शिकलोय. फक्त थोडीशी मेहनत घ्यावी लागती पकडायला बॉटल, पण आम्ही पितो आता. हो, हो की नाही.